कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू शांत बसणार आहेस याचा अर्थ तुला असं वाटलं असेल की मी समजून घे, तर असं अजिबात नाहीये। सो प्लीज बोल। मला हे सगळं उशिरा कळलं। तू माफ कर बाई मला, मी तुला उशिरा सांगितलं का? माझीच चूक झाली, पण तुला जेव्हा कळलं तेव्हा का नाही सांगितलंस मला? का तू लपवून ठेवलंस माझ्यापासून? इथे तू वागलीस ना शिवा, खूप चुकीचं वागलीस, खूप चुकीचं वागलीस। नाही म्हणजे तिथे सगळे तुला जे बोलत होते ना, मलाही वाईट वाटत होतं, पण ते खरं बोलत होते ग सगळे। तुझ्या स्वार्थासाठी वागलीस हे। बरं मी जेव्हा तुला सांगितलं की दिव्याशी माझं लग्न होणार आहे, तेव्हा तरी मला सांगायचं। मी मुद्दामून नाही केलं। नाही, मी मुद्दामून नाही केलं, माझ्याकडनं चुकून झालं, काहीतरी कारण होतं, मला माहितीच नव्हतं काय होतं। असली फालतू कारण मला नको देऊस, कळलं? मला खरं काय झालंय ते सांग, महत्वाचं कारण सांग। मी माझ्या घरच्यांसाठी केलं। तुझं लग्न ठरलंय ही बातमी मलाच एवढी धक्का देणारी होती की मला कळलं नाही की काय होतं, आणि हे सगळं जे झालं ना ते मलाही माहित नव्हतं असं काही होईल। प्लीज मला समजून घे। म्हणजे तू हे मुद्दामून केलंस? ते गुंड, ती मारामारी, तो तमाशा, या सगळ्या तू गोष्टी मुद्दामून केल्यास का? तू इतकी स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं का मला? इतकी खालच्या दर्जाला जाशील असं वाटलं नव्हतं? फसवलंस ग मला तू, फसवलंस मला शिवा। आपल्या मैत्रीचा विचार तर नाही केला। मी तुला कधीच माफ नाही करणार शिवा, तुला कधीच माफ नाही करणार। मी इतक्या खालच्या पातळीला जाईन असं वाटतंय का? तिथे तिथे ते गुंड लग्नात काहीतरी गोंधळ घालणार आहेत अशी खबर लागली मला, म्हणून मी खबर लागली का तुला? तुला या सगळ्या खबरा कशा लागतात ग? कोण आहेस तू? आणि तुझ्या ना एकाही शब्दावर माझा आता विश्वास नाही, कारण मी नाही विश्वास ठेवू शकत तुझ्यावर। मी ठेवू शकत। तू ना फक्त तुझ्या घरच्यांचा विचार केलास, तू ना माझा विचार केलास, ना आपल्या मैत्रीचा विचार केलास। तू फक्त स्वार्थीपणे स्वतःचा विचार केलास। That's it. हे ओळखलंस का मला? हा, मी हेच ओळखलंय तुला। हे रडू नकोस, आणि त्याने काही फरक पडणार नाही। कधी माफ नाही करणार तुला। आशू, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।